राज्यामधल्या 2 घटनांनी आज सारेच जण हळहळले। त्यामधली एक परभणीमध्ये घडलेली घटना, मंदिराचा मंडप कोसळून झालेली, तर दुसरी रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यामधली, जिथे पर्यटकांसाठी समुद्रामध्ये पोहण्याचा मोह हा जीवघेणा ठरलाय। बघूयात या दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडलंय। मंडळी, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकता। ही घटना आहे परभणीच्या मानवतमध्ये। मानवतच्या यशवाडीतील हे प्रसिद्ध हनुमान देवस्थान। शनिवार असल्यानं मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती। कीर्तन आणि महाप्रसादासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमले होते। मात्र याच दरम्यान एक भीषण दुर्घटना घडली। मंदिरासमोरील सभामंडपाचं छत अचानक कोसळलं आणि त्याखाली जवळपास 30 ते 40 जण दबले गेले। परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मारुती मंदिर आणि हे इथलं देवस्थान जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे। मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त महाराष्ट्रभरातून इथे येत असतात आणि आपण जर बघितलं तर अनेक विकास कामं या परिसरामध्ये सुरू आहेत। याच अनुषंगाने या मारुती मंदिराच्या वरती जो सभा मंडप होता तो संगमरवर जे असते त्या दगडाचा होता आणि दगड सर्व बाजूने पिलर असे उभे केलेले होते। मात्र या पिलरमध्ये कुठेतरी काही क्रॅक असेल किंवा काही इतर घटना असतील, त्या इतर काही गोष्टी, त्यामुळं हा सभा मंडप जो आहे तो दुपारच्या सुमारास या ठिकाणी पडला। पोलीस आणि स्थानिकांकडून तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं, पण त्यांच्या हाती लागले काही मृतदेह। काम बऱ्याच दिवसापासून बंद असावं आणि म्हणून ते पूर्ण दुरी असेल, बल्ली असेल, खुजली असेल आणि एखादा जॉईंट नाही बसला तर एका जॉईंटमुळे पूर्ण सभामंडप पडण्याची जी शक्यता होती त्या पद्धतीतला हा प्रकार आहे आणि त्यामुळं हे सभामंडप पडलेला आहे। परिसरातील भाविक आणि परिसरातील प्रत्येक गावातले नागरिक या ठिकाणी रेस्क्यूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहकार्य करण्याचं प्रत्यक्ष आपण सर्व पाहत आहे। खंबीर मला वाटतं एकमेकाच्या अशा बसतात, त्याच्यामध्ये जॉईंट बसतात। त्याच्यामध्ये जसं आपल्यामध्ये काहीतरी अडकवतो ना आपण कुठल्या बस, तसं तशा प्रकारचं ते बांधकाम आहे आणि त्यामुळे आपल्याला नक्की सांगता येणार नाही की चूक कुठं झालेली आहे। या दुर्घटनेची चौकशी नाही, 100% चौकशी करावीच लागेल आपल्याला आणि शासनाकडे बी आम्ही मागणी करू किंवा या दुर्घटनेची 100% चौकशी झाली पाहिजे। या दुर्घटनेवेळी तिथे असलेल्या भाविकांनी काय म्हटलंय तेही ऐका। दर शनिवारी आम्ही ते यशवाडीला दर्शनाला येतो, तर आम्ही बाहेरला लागलेलो होतो लाईनला, तर त्या झाडावर वानर होते, त्यांनी वानरांनी एक बल्ली तिथं साईडला टाकली। साईडला टाकल्याच्या नंतर काय विषय झाला की लोक गर्दा केला, डायरेक्ट मग सगळे बल्ले कोसळल्या आणि दगड अंगावर पडली। यहाँ पूरी हमारी टीम थी, यहाँ के पूरे गांव वाले थे। हमारे पास का गांव है, हमारा गांव है जो, और यहाँ के पूरे जो सरपंच थे, पुलिस पाटिल वगैरह ये सब लोग थे, और ये मंदिर कमेटी के जो बहुत सारे लोग थे, इन सब ने हम सबकी मदद से और पूरे भावी श्रद्धालुओं की मदद से सभी पत्थर को लिफ्ट करे आके यहाँ के जो भी अंदर आदमी, औरतें, बच्चे वगैरह सब कुछ फंसे हुए थे, उनको लिफ्ट करा के हॉस्पिटल तक पहुंचा दिया है। मानवतच्या यशवाडीतल्या या हनुमान मंदिराचं काही दिवसांपासून बांधकाम सुरू होतं। याच दरम्यान आज सभा मंडपाचा पिलर कोसळला आणि ही दुर्घटना घडली। आजचा शनिवार हा दुर्घटनांचा वार ठरला, कारण परभणीप्रमाणेच कोकणातल्या गणपतीपुळे समुद्रकिनारीही अशीच एक दुर्घटना घडली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या पर्यटकांचा एक ग्रुप रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यात फिरण्यासाठी आला होता। या ग्रुपमधले काही जण सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा वेग आणि लाटांचा अंदाज न आल्यानं हे सगळेजण बुडाले। यातल्या 3घांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं, मात्र 5 जण खोल पाण्यात ओढले गेले। छत्रपती संभाजीनगरचे बिडकींचे मुलं गणपतीपुळेच्या कोस्टवर वाहून गेले होते। त्यांचं सध्या सर्च ऑपरेशन कोस्ट गार्डच्या आपल्या एका शिपवर आपण रत्नागिरी पोलीस दल आणि कोस्ट गार्ड मिळून राबवत आहोत आणि सध्या आपण त्यांचा शोध घेत आहोत। धक्कादायक बाब म्हणजे बुडालेले 5ही जण अवघ्या विशीतले।
त्यामुळे पैठण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या दिवसात लाटांचा वेग जास्त असल्यानं समुद्रात पोहणं हे धोक्याचं ठरतं. पण काही वेळा बाहेरून येणारे पर्यटक अतिउत्साहाच्या भरात समुद्राच्या पाण्यात उतरतात आणि या अशा दुर्दैवी घटना घडतात. आजही गणपतीपुळ्यात नेमकं तेच घडलं. परभणीहून पंकज क्षीरसागर आणि संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी.